सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीमध्ये 6 ते 8 वर्गातील जी काही एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे यामध्ये जी काही कॉन्ट्रावर्सी आहे, जितकं आपण त्याच्यात डीपमध्ये त्याचे क्रायटेरिया जर शोधले तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी वाढत जाते। म्हणून मी तुम्हाला एकदम सरळ भाषेमध्ये तुम्ही कोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहात ते तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे कुठलं एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, जर तुमच्याकडे हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्यानुसार तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये इन होताल, अदरवाईज तुम्हाला भरती प्रक्रियेमधून बाहेर टाकलं जाईल। जे काही पवित्र पोर्टल अपडेट झालेलं आहे हे काही ॲटो जनरेटेड असलेले प्रिफरन्स असणार आहेत। त्याच्यामध्ये अल्गोरिदम सिस्टीम आहे आणि त्यानुसार जे काही फिल्टर्स त्याच्यामध्ये बसवले जातील त्याप्रमाणे आपल्याला प्रिफरन्स जनरेट होणार आहेत। तर मित्रांनो, इयत्ता 6 ते 8 वर्गामध्ये जे काही विषयांचं बायफर्केशन आहे त्या विषयानुसार कोणती क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला पाहिजे या संदर्भात आपण हा व्हिडिओ एक्सप्लेन करत आहोत। तर सर्वात जास्त जी काही कॉन्ट्रावर्सी पाहायला मिळते ती आपल्याला 6 ते 8 वर्गासाठी पाहायला मिळते। म्हणून मी तुम्हाला एकदम सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये कोणते कॅन्डिडेट कोणत्या वर्गासाठी कोणत्या क्वालिफिकेशनने एलिजिबल ठरतात हे तुम्हाला सांगत आहे। सर्वात अगोदर एक गोष्ट वारंवार रिपीट करण्याच्या ऐवजी तुम्हाला मी एकदाच ती काही गोष्ट सांगत आहे ती सर्वांनी समजून घ्या। तुमच्याकडे जे काही पदवी असेल किंवा जे काही ग्रॅज्युएशन असेल, कुठल्याही शिक्षणशास्त्रातील पदवी असेल, ज्या काही पदव्या आहेत त्यांच्यामध्ये तुमच्याकडं ओपन कॅटेगरीसाठी 45% पर्सेंटाईल पाहिजे आणि दुसरे जे काय आहे जे काही कास्टचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे 40 पर्सेंटाईल असायला पाहिजे। जर तुमच्याकडे 40 पर्सेंटाईल कॅटेगरीसाठी आणि 45% पर्सेंटाईल हे ओपन कॅटेगरीसाठी जर असेल तरच तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये इन होऊ शकता। आणि सगळ्यात अत्यंत आणि महत्त्वाची बाब मित्रांनो, तुम्ही ज्या विषयामध्ये ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्या विषयामध्ये तुम्हाला 50% अट देण्यात आलेली आहे। म्हणजेच तुमच्याकडे त्या विषयामध्ये संबंधित विषयामध्ये तुम्ही जी पदवी संपादन केलेली आहे म्हणजेच ग्रॅज्युएशनचा जो तुमचा लास्ट इयरचा सब्जेक्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्या संबंधित विषयामध्ये 50% मार्किंगची आवश्यकता आहे। तुमच्याकडे 50 पर्सेंटाईल असायला पाहिजे। समजा तो सब्जेक्ट जर तुम्हाला 100 मार्कसाठी असेल तर तुमच्याकडे मिनिमम त्या विषयामध्ये 50 मार्क असणं बंधनकारक असणार आहे। मग तुम्हाला जेवढ्या मार्क्ससाठी तो विषय असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये 50% मार्किंग असणं गरजेचं आहे। तर आपण 6 ते 8 वर्गामध्ये जे काही सब्जेक्ट बायफर्केशन आहे त्याच्यानुसार आपण क्वालिफिकेशन पाहत आहोत। सुरुवातीला मी सांगत आहे मॅथ विषयासाठी असे उमेदवार ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन ज्याला आपण BSc म्हणूया, त्याच्यानंतर काही उमेदवारांनी BCom केलेलं असेल असे उमेदवार, आणि त्याच्यानंतर काही उमेदवार ज्यांनी त्यामध्ये BE केलेली आहे म्हणजे इंजिनिअरिंग केलेली आहे, नंतर त्यांनी BEd केलेलं आहे, अशा उमेदवारांना कोणते प्रिफरन्स जनरेट होणार आहेत। तर मित्रांनो, सर्वात अगोदर मॅथ विषयासाठी सांगत आहोत। एखाद्या शाळेमध्ये आपण पाहतो जर समजा 3 पद भरले गेलेले असतील, उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये प्राधान्यक्रमानुसार पहिलं पद हे गणित विज्ञानला असतं, दुसरं पद हे भाषेला असतं आणि तिसरं पद हे सोशल सायन्सला म्हणजे समाजशास्त्राला असतं। जर त्या ठिकाणी 4थं पद निर्माण होत असेल तर हे 4थं पद पुन्हा दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पुन्हा त्यांनाच मिळणार आहे। म्हणजे पहिलं 4थं पद हे प्राधान्यक्रमानुसार पहिल्या विषयाला मिळणार म्हणजेच गणित विज्ञानला मिळणार, पण त्या ठिकाणी ते पद गणितला द्यायचं किंवा विज्ञानला द्यायचं हे त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे। मग 4थं पद हे सेपरेटली गणिताला असू शकतं किंवा विज्ञानला असू शकतं,
पण अशा शाळा खूप कमी असतात ज्या ठिकाणी 4 पदं असतील. म्हणून मित्रांनो, सुरुवातीला आपण गणित विषयामध्ये जी काही एलिजिबिलिटी आहे ती पाहणार आहोत. सर्वप्रथम जे काही उमेदवार असणार आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन हे गणित विषयामध्ये असायला पाहिजे किंवा स्टॅटिस्टिक्स दॅट इज द संख्याशास्त्र विषयात असायला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विषयात असायला हवं. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये असायला पाहिजे आणि किंवा त्याच्यामध्ये ICT विषयामध्ये असणं बंधनकारक आहे. मी जे काही गणित, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि ICT हे जे काही तुम्हाला विषय सांगत आहे, या विषयाप्रमाणे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर यू आर इलिजिबल फॉर द मॅथ वॅकन्सी. तुम्ही मॅथ वॅकन्सीसाठी इलिजिबल ठरणार आहात. दुसरा विषय येतो सायन्ससाठीचा. सायन्समध्ये खूप सारे विषय असतात ज्यामध्ये आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, लाईफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी, BSc ॲग्री आणि बायोकेमिस्ट्री. हे जे काही सांगितलेले विषय आहेत या विषयापैकी तुमच्याकडं या दिलेल्या विषयापैकी संबंधित विषयामध्ये लास्ट इयरला ग्रॅज्युएशन असायला हवं. जर तुमच्याकडं लास्ट इयरला या संबंधित विषयात ग्रॅज्युएशन असेल, यापैकी एक विषयामध्ये जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल ठरणार आहात फक्त सायन्स वॅकन्सीसाठी. त्यानंतर मुळात ज्या काही सर्व जागा येतात ह्या सर्व जागा कंबाईन असतात. म्हणजे सायन्स आणि मॅथ यांच्या जागा जास्त मॅक्झिमम या कंबाईन येतात, म्हणजे जोडून येणाऱ्या जागा असतात. त्यामध्ये ज्या जागा आहेत त्यामध्ये जास्त जागा मॅथ सायन्सच्या असतील आणि खूप कमी जागा सेपरेटली मॅथ आणि सायन्सच्या असणार आहेत. तर मॅथ आणि सायन्स या वर्गासाठी जी काही वॅकन्सी निर्माण होईल, या पदासाठी जी वॅकन्सी असेल त्यामध्ये तुमच्याकडं मी सांगितलेल्या संबंधित विषयामध्ये तुमच्याकडं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात तर त्याच्यामध्ये तुमच्याकडं गणित. तुमच्याकडं जर फक्त गणित विषय जरी असेल लास्ट इयरला ग्रॅज्युएशनचा 3rd इयरचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडं गणित विषय जरी असेल तर यू आर इलिजिबल फॉर द बोथ सायन्स अँड द मॅथ वॅकन्सीज. त्यानंतर आहे स्टॅटिस्टिक्स. जर तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र विषय जर याच्यातून पदवी संपादन झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही गणित विज्ञानासाठी इलिजिबल आहात. किंवा तुमच्याकडं फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, लाईफ सायन्स या वर्गामध्ये या विषयामध्ये जर तुमच्याकडे जर लास्ट इयरला पदवी पूर्ण झालेली असेल तर तुम्ही या असलेल्या मॅथ आणि सायन्स दोन्ही विषयाच्या पदासाठी इलिजिबल ठरता, तुम्ही पात्र असणार आहात. म्हणजे यापैकी एक विषय पाहिजे. याच्यामध्ये अडचण कोणाला येणार आहे तर अडचण अशा अभियोग्यता धारकांना येऊ शकते ज्यांचे सर्व ग्रॅज्युएशनचे विषय हे ICT रिलेटेड असू शकतात, इलेक्ट्रॉनिक्सच्या संबंधित असू शकतात. म्हणजे जे विषय मी सांगितलेले जे काही मॅथ सायन्स याच्यामध्ये जे दिलेले विषय आहेत या दिलेल्या विषयांमध्ये जर तुमची ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल, संबंधित एका विषयामध्ये जरी संबंधित ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तरी तुम्ही या वर्गासाठी पात्र ठरणार आहात. मॅथ आणि सायन्स कंबाईन वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल आहात. परंतु याचं सेपरेशन दिलेलं आहे. म्हणजे हे जे सांगितलेले विषय आहेत, समजा गणित आणि संख्याशास्त्र आहे, याच्यामध्ये गणित आणि संख्याशास्त्र असेल तर तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी दोन्हीसाठी इलिजिबल आहे. पण तुमच्याकडे फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल, कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल किंवा फक्त ICT मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही फक्त मॅथ विषयासाठी इलिजिबल असणार आहात. अशाच प्रकारे तुम्ही सायन्सचे विषय पाहू शकता. जो विषय मॅथ आणि सायन्समध्ये कुठेही येत नाही अशा विषयामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. ज्याच्यामध्ये दिलेलं आहे मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री आणि BSc ॲग्री. असे जे अभियोग्यताधारक असतील यांचं ग्रॅज्युएशन फक्त या विषयात आहे, असे उमेदवार फक्त सायन्ससाठी इलिजिबल ठरतील. आणि बाकीचे ज्यांचं ग्रॅज्युएशन हे गणित किंवा स्टॅटिस्टिक
किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बॉटनी किंवा झुलॉजी किंवा लाईफ सायन्स यांच्यात झालेला असेल असे उमेदवार मॅथ सायन्ससाठी दोन्ही जागेसाठी इलिजिबल ठरणार आहेत. म्हणजे यांना कुठलाही धोका नाही. परंतु ज्या उमेदवारांकडे आता सांगितल्याप्रमाणे मॅथ आणि किंवा फक्त सायन्ससाठी क्वालिफिकेशन असेल अशा उमेदवारांना दोन्ही जी काही कंबाईन वॅकन्सी आहेत त्या जनरेट होणार नाही आहेत. त्याच्यानंतर येतो विषय यांच्याकडं अजून काय असायला पाहिजे. यांच्याकडं मिनिमम TET पेपर क्रमांक 2 मग तो केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल, ज्याला आपण TET राज्यासाठी म्हणतो आणि CTET केंद्रासाठी म्हणतो, हे जर असेल तर तुम्ही इलिजिबल ठरणार आहात. अजून एक महत्त्वाची अपडेट सांगायची आहे. 2017च्या भरतीची जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये TET पेपर क्रमांक 1 किंवा TET पेपर क्रमांक 2 हा 1 ते 5 साठी कन्सिडर केला जात होता. परंतु इथून पुढच्या भरतींमध्ये आपल्या ही जी काही 23ची भरती होत आहे यामध्ये तुम्हाला फक्त 1 ते 5 साठी पेपर क्रमांक 1च उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. तुम्हाला 2 पेपर पास असतात आणि पेपर क्रमांक 1 पास नसतात तर तुम्हाला पेपर 1 ते 5 साठी प्रिफरन्स जनरेट होणार नाहीत. त्यानंतर येतो भाषा. आता अनेक भाषा आहेत आणि बहुभाषिक असणाऱ्या राज्यामध्ये अनेक भाषा आहेत, त्यामुळं प्रत्येक भाषेनुसार सुद्धा जागा येतात. मग यांना सुद्धा याच प्रकारचा निकष आहे. तुमचं जे काही BA असेल हे BA विषय तुमचा संबंधित भाषा विषयामध्ये ग्रॅज्युएशनला असायला पाहिजे. काही अभियोग्यताधारक असे आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन हे 3 भाषांमध्ये झालेलं असतं. मग 3 भाषांमध्ये असतील किंवा सोशियल सायन्स त्याला अटॅच असेल तर यांना 3ही विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. परंतु त्यांच्याकडे TET पेपर क्रमांक 2 सोशियल सायन्समध्ये पास असणं बंधनकारक आहे. आणि शेवटी आहे समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये तुम्हाला तुमच्या विषयामध्ये काय असायला पाहिजे तर जे ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन तुमचं संबंधित विषयामध्ये असायला पाहिजे. ज्या सांगितलेल्या विषयामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन या दिलेल्या संबंधित विषयांपैकी एका विषयामध्ये जरी तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही 6 ते 8 जे काही सोशियल सायन्सच्या जागा रिफ्लेक्ट होतील त्याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत. तुम्हाला हे प्रिफरन्स जनरेट होणार आहेत. आणि सगळी ॲटो जनरेटेड प्रोसेस आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल आणि तुमच्याकडे सोशियल सायन्स TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असाल तर तुम्ही या जागांसाठी एलिजिबल ठरता. तुम्हाला याचे प्रिफरन्स जनरेट होणार आहेत. आणि अत्यंत जे काही GR अनेक बदलले, ज्याच्यामध्ये 7 फेब्रुवारी 2019ला, त्यानंतर 19 फेब्रुवारी असे, त्यानंतर 12 जून असे अपडेटेड GR आलेले आहेत. या GRची जर तुम्हाला कॉपी पाहिजे असेल तर टेलिग्रामची जी काही लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व याच्या कॉपीज मिळून जातील. आणि जे उमेदवार BCom वाले आहेत किंवा MCom वाले आहेत अशा उमेदवारांकडं, ज्या उमेदवारांकडं BCom आहे किंवा MCom आहे मग यांना तर या GR मध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. मग अशा उमेदवारांना प्रिफरन्स येणार का नाही येणार. तर मित्रांनो, ज्या अभियोग्यताधारकांचं BCom किंवा MCom झालेलं असेल अशा उमेदवारांना याचे प्रिफरन्स जनरेट होणार नाही आहेत. याचं शुद्धीपत्रक यायला हवं होतं की या शुद्धीपत्रिकामध्ये किंवा याच्या GR मध्ये जे शुद्धीपत्र पाहिजे होतं त्याच्यामध्ये हे येत असताना त्याच्यामध्ये BCom किंवा MCom विषय इन्क्लूड करायला हवा होता. परंतु तो विषय त्याच्यात इन्क्लूड नसल्यामुळं या अभियोग्यताधारकांवरती अन्याय होऊ शकतो. यांना हे प्रिफरन्स जनरेट होणार नाहीत. अशा अभियोग्यताधारक ज्यांचं BCom झालेलं असेल आणि त्यांच्याकडे TET पेपर क्रमांक 2 असेल अशा उमेदवारांना याचे प्रिफरन्स जनरेट होणार नाहीत. तर अशा उमेदवारांना माझी विनंती आहे त्यांनी टेलिग्रामची जी काही चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. याच्यामध्ये काही अभियोग्यताधारक तुमच्या बाजूने विचार करत आहेत, म्हणजे तुमचा ग्रुप बनल आणि तुम्ही त्यामध्ये जर आता ऐन भरतीच्या तोंडावरती वेळ आहे, जर तुम्हाला शक्य झालं तर या GR मध्ये तुम्हाला चेंजेस करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते.
यासाठी तुम्ही तत्काळ त्या टेलिग्रामची जी काही लिंक आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हा. थँक्यू.